दीपक वाडिले यांच्यावर लादण्यात आलेल्या खोट्या आरोपांविरोधात अन्नत्याग आंदोलन करत निष्पक्ष चौकशीची मागणी। दिनांक 22 मार्च 2025 रोजी टेकवाडी येथील शेषनाग बाबा मंदिरात घडलेल्या घटनेनंतर श्री दीपक भिला वाडिले यांच्यावर करण्यात आलेल्या गुन्हा दाखल प्रक्रियेमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत त्यांनी उपोषणाच्या रूपाने अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। श्री दीपक वाडिले यांनी या प्रकरणात आजवर 90 पेक्षा अधिक तक्रारी विविध शासकीय यंत्रणांकडे, पोलीस विभागाकडे व माननीय पंतप्रधान कार्यालयाकडे दिल्या असूनही कोणतीही ठोस किंवा निष्पक्ष चौकशी झाली नाही, असे त्यांच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे। दिनांक 22 मार्च 2025 रोजी टेकवाडे गावात रात्री 2 वाजता सुमारास श्री शेषनाग बाबा मंदिर टेकवाडे या मंदिराची विटंबना झालेली होती। परंतु त्या मंदिराची विटंबना मी केली नसून ती विटंबना त्यांनीच केली आहे असं माझ्या निदर्शनात आलेलं आहे। ज्या व्यक्तीने या मंदिर विटंबना केली असेल त्याला कायद्याने शिक्षा व्हायलाच पाहिजे। सदर मंदिर विटंबना संदर्भात मी स्वतः नागपूर पोलीस स्टेशनपासून ते नरेंद्र मोदी साहेबांपर्यंत एकूण 90 पेक्षा जास्त अर्ज पाठवलेले आहेत। सदर प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे हा माझा मूळ हेतू आहे। आणि या गुन्ह्यात जे गुन्हा ज्यांनी केला आहे, कृत्य ज्यांनी केलं आहे, वाईट कृत्य, त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे। विशेष करून या अर्जासंदर्भात मी जेव्हा शिरपूर पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी संदीपजी दरोडे यांना भेटल्यावर ते सांगतात की तपास चालू आहे आणि सांगतात की तपास तूच केलं आहे कृत्य, ते असंही सांगतात की सदर घटना तूच केलेली आहे आणि त्या अधिकाऱ्याने त्याच्या कायद्याचा दुरुपयोग केलेला आहे। त्यांनी मला अटक करताना कुठलीही अटक मेमो दिलेला नाही आहे व माझा मोबाईल पण जप्त करून घेतला होता। माझी गाडी पण 2 दिवसांनंतर जप्त करायला लावली आणि ते सांगतात जर तू तुझी गाडी जमा केली नाही तर तुला आम्ही पोलीस कोठडीतच ठेवू, म्हणून ते त्याच्या कायद्याचा दुरुपयोग करून माझ्यावर अन्याय करत आहेत। त्यानंतर मी सदर याच्यामध्ये माझे जे अर्ज पाठवलेले आहेत हे 95-96 अर्ज पाठवलेत त्याची मी चौकशीची मागणी करतोय। त्यानंतर त्या मंदिराचा तो विटंबनेचा तो व्हिडिओ होता, एक व्हिडिओ 7 सेकंदचा होता, एक 54 सेकंदचा व्हिडिओ होता। तो व्हिडिओमध्ये धार्मिक दंगल पेटावी या उद्देशाने तो व्हिडिओ शूट केला होता आणि 1062 लोकांनी तो इंस्टाग्रामला स्टेटस ठेवला होता। माझी मागणी आहे हा धार्मिक दंगल निर्माण करणारा असा व्हिडिओ ज्या लोकांनी इंस्टाग्रामवर ठेवलेला आहे 1062 लोकांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे। त्यांचा उद्देश एक होता की हे व्हिडिओमुळे लोकांची मानसिकता खराब होऊन जाईल। लोक जे RSSवाले असो, बजरंग दल असो, हिंदू संघटनवाले असो, ते आपला हा जो मुद्दा आहे हे धरून घेतील आणि याला संपवण्याचा ते प्रयत्न करतील। त्यानंतर त्या 7 सेकंदच्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती असं बोललेला आहे की मोमेडियन बुद्धी हा एक विशिष्ट धर्माला लागून शब्द आहे, त्या व्यक्तीवर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। त्यानंतर मी माहिती अधिकार अर्ज 2 माहिती अधिकार अर्ज शिरपूर पोलीस स्टेशनला दिले। त्यांनी मला त्याच्यावर एक कारण दिलं की सदर माहिती अधिकार अर्ज हा प्रश्न स्वरूपात आहे म्हणून तुला कुठलीही माहिती देता येणार नाही, तर तुम्ही अपील करावी। तर मी त्या 2 प्रश्न स्वरूपाच्या अर्जांवर अपील केली। अपील केल्यानंतर मला DYSP साहेबांनी सांगितलं आज परत दादा तू एक अर्ज कर, तुला आम्ही माहिती देतो। परत मी अर्ज केला 3रा, त्याच्यावर मला उत्तर आलं की सदर तपास चालू आहे तर तुम्हाला माहिती देता येणार नाही। परंतु जर विचार केला त्या गुन्ह्यामध्ये 5 वर्षाच्या खाली शिक्षा आहे, त्या गुन्ह्याचे चार्जशीट 7 दिवसात कोर्टात दाखल व्हायला पाहिजे। परंतु अद्यापही 147 दिवस झाले जे तपास अधिकारी आहेत ते कुठलीही चार्जशीट कोर्टात दाखल करत नाहीये व त्यांनी माझी गाडी जमा करून घेतली होती, तर गाडी जमा करण्याचा शे रिपोर्ट त्यांनी 41 दिवसानंतर कोर्टात दाखल केला आणि त्यांनी परत जेव्हा मला जामीन मिळाली त्यावेळेस त्यांनी मला ऑर्डरमध्ये महिन्याच्या पहिल्या सोमवारी माझ्या जामीन ऑर्डरमध्ये शिरपूर पोलीस स्टेशनला हजेरी असते, पण त्यांनी मुद्दाम मला महिन्याच्या शेवटच्या सोमवारी बोलून माझी फसवणूक केली व मला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर
त्या मंदिर मी माहिती अधिकारामध्ये त्या मंदिर विटंबनेचा फॉरेन्सिक अहवाल मागवला होता, तो आजपर्यंत मला दिला गेला नाही. त्यानंतर मी त्या घटनास्थळी उपस्थित सर्व मोबाईलचे CDR रेकॉर्ड ऑल लोकेशनची मागणी करतो आणि ज्यांनी कृत्य केले त्याच्यावर ज्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. त्यानंतर मंदिर परिसरात जे लाईट होते ते त्यावेळेस बंद होते असं एकाने सांगितलं की 12 वाजेला तो व्यक्ती मुन्ना वसंत धनगर नावाचा एक मुलगा 12 वाजेला त्या घटनास्थळी पोहोचल्यावर त्याने पाहिलं की सर्व लाईट बंद होती. ज्या वेळेस मी खाली उतरलो त्यावेळेस महाराज मला बघून लपून गेला आणि त्या महाराजांच्या मुलाच्या हातात मी शाईची बॉटल पाहिली. मग मला त्या मुद्द्यांमध्ये एक वाटलं की रात्री 12 वाजेला तो मुलगा शाईची बॉटल घेऊन नेमकं करत काय होता, कारण की मंदिर विटंबनेमध्ये शाईचा वापर झालेला आहे हे प्रथम दर्शनी निदर्शनास येतं. त्यानंतर महाराजांच्या मुलाला जखम झालेली आहे, ती जखमेचा फॉरेन्सिक रिपोर्ट मला हवा आहे, वैद्यकीय फॉरेन्सिक रिपोर्ट, जेणेकरून ती जखम ती दगडांची आहे की कुठल्या दुसऱ्या हत्याराने केलेली आहे. जोपर्यंत ती वैद्यकीय अहवाल येत नाही तोपर्यंत गुन्हा सिद्ध होणार नाही. त्यानंतर मंदिर धुण्याचा आदेश कोणी दिला, कारण की घटना झालेली आहे रात्री 2 वाजेला आणि एक दिवस उलटू सुद्धा दिला नाही आणि डायरेक्ट मंदिर धुण्याचा आदेश देऊन दिला. तर मंदिर धुण्याचा आदेश व त्याची अहवाल प्रत आपल्याला म्हणजे कायद्याच्या दृष्टीने महत्त्वाची. त्यानंतर माझं एक म्हणणं आहे, जर त्या 2 वाजेला घटना झाली आहे तर त्या घटनास्थळी जितके घरं असतील आजूबाजूला त्यांचे सर्वांचे जबाब घेणे फार महत्त्वाचे आहे, जेणेकरून खरे गुन्हेगार हे लोकांच्या निदर्शनात येतील आणि त्यांना कायद्याने शिक्षा व्हायला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि या घटनेपासून नंतर कुणावर खोटे गुन्हे दाखल होऊ नये. संदीप दरोडे हे पोलीस निरीक्षक आहेत, तपास अधिकारी, त्यांनी खूप मला त्रास दिला, तर त्यांच्यावरही सुद्धा शिस्तभंगाची कारवाई करायला पाहिजे.